एक प्रश्न बघा. ओके, काय आहे तर त्या प्रश्नामधून मला सुचवायचं काय ते बरोबर बघा. GS1 चा प्रश्न आहे. लैंगिक समानता बरोबर आणि न्यायाची उपलब्धता. एक्सप्लेन द रिलेशन बिटवीन जेंडर इक्वॅलिटी अँड ऍसेस टू जस्टिस. या दोघांचा पहिल्यांदा काय स्पष्ट करा म्हणते, संबंध. बघा एवढंच नाही बरं का, पुढे अजून एक त्याचा संदर्भ आहे. यांच्यातील संबंध स्पष्ट करा. महिलांना कायदेशीर प्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्यापासून रोखणारे संरचनात्मक काय सांगा, अडथळे. सांगायचा उद्देश काय माहितीये का, की पहिलं स्टेप्स म्हणजे प्रश्न बरोबर रीड करणं गरजेचं आहे. प्रथमदर्शनी हा जेव्हा मुलांना प्रश्न दिला, त्या मुलांनी माहिती याचा आन्सर काय लिहिलं, सरळ सरळ संविधानाचे कलम टाकत बसला. कलम 14 टाकलं, 15 टाकलं, 19 टाकलं, 21 टाकलं, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट टाकलं, विषय गाईडलाईन टाकली, त्यानंतर वर्कप्लेस हॅरॅसमेंट अगेन्स्ट ऍक्ट टाकला, समजलं, नॅशनल वुमन कमिशन टाकलं. 100% बरोबर टाकायची ती गरजही आहे. पण दुसऱ्या बाजूनं ते या प्रश्नाची फक्त 30% रिक्वायरमेंट झाली पूर्ण. असं व्हायला नको की प्रश्न वाचला आणि त्याचा अर्थ चुकीचा काढून चुकीचा आन्सर लिहून टाकलं. म्हणजे प्रभावी उत्तर ते मानण्यात येते की स्टेप नंबर 1 टू अंडरस्टँड क्वेश्चन, स्टेप नंबर 2 टू मेक रोडमॅप किंवा टू मेक मॅप कुठं माइंड मध्ये, आणि नंबर 3 मग ड्रॉ. मग आन्सर लिहायला काय करा, सुरुवात. इथं पहिला प्रश्न काय आहे, या दोघांचा संबंध सांगा. लैंगिक समानता आणि न्यायाची उपलब्धता संबंध आहे का दोघांचा? 100% आहे. न्यायाची उपलब्धता, इथं शब्द बघा, चुकून न्यायाची उपलब्धता शब्द वापरला, कायदेशीर उपलब्धता वापरला नाही, कारण समजायला तुम्हाला जड जावा म्हणून. मी काय म्हणलं, कळलं का? मग आता मला सांगा, जर न्यायाची उपलब्धता महिलांना जर झाली तर नंबर 1 मोठ्या प्रमाणामध्ये समानता प्रस्थापित होईल, कायद्याचं राज्य प्रस्थापित होईल, कळलं का? आणि लिखित स्वरूपात नियम आणि कायदे असल्यामुळे न्यायालयीन काय प्राप्त होते, संरक्षण. हा पहिला भाग झाला. तो म्हणतो जरी हे न्यायाची उपलब्धता असेल तरी पण ते वापर करण्यामध्ये काही संरचनात्मक अडचणी आहेत, त्या सांगा कोणत्या आहे. आणि हा आपल्या उत्तराचा चर्चेचा विषय आहे. हा उत्तराचा काय चर्चेचा विषय आहे. तो म्हणतो जरी तुमच्याकडे वुमन वर्कप्लेस डोमेस्टिक व्हायलन्स आणि डाउरी ऍक्ट सगळे सगळे आहे, पण त्याचा वापर का बरं होत नाही, त्याला स्ट्रक्चरल, त्याला काय म्हणतात की काय सांगा रे पोरं हो. ओके, स्ट्रक्चरल काय बॅरियर्स सांगा, की स्ट्रक्चरल बॅरियर्स कुठल्या प्रकारचे आहे. समजलं मी काय म्हटलं तर ते स्ट्रक्चरल बॅरियर्स कुठल्या प्रकारचे आहे, तर नंबर 1 हा बडबड कुठल्या प्रकारचे आहे. नंबर 1 कायद्याबाबत निरक्षरता. निरक्षरता नाही लिहायची, कायदेशीर निरक्षरता. प्रभावी वापर वापरला पाहिजे ना, कळलं का? जसं आपण म्हणतो वित्तीय साक्षरता, तसं इथं शब्द लिहायचा कायदेशीर साक्षरता. हे पहिली संरचनात्मक अडचण आहे. हा नंबर 2 पितृसत्तात्मक पद्धती आहे नाही का. आपण स्त्रिया बघा म्हणतात, अगं सगळे माणसं असतात तिथं त्या ऑफिसमध्ये, मी कशाला जाऊ बाई, मी काय जात नाही. तर इथपर्यंत पितृसत्तात्मक अडथळा. ओके, नंबर 3 कोणता आहे, काय म्हटलं? नाही 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 नाही, प्रश्न वेगळा आहे. मी पुन्हा सांगतो, प्रश्नावर नजर हटी, दुर्घटना घटी. समजलं का? तुम्ही उत्तर लिहित असताना प्रश्न काय आहे तो डोक्यात पाहिजे बरं का. नाही तर मधामधात हे मामाचं पत्र नाही आहे की मधामध्ये काही आठवलं लिहून टाकलं. समजलं का रे बाबा? पहिला आहे कायदेशीर निरक्षरता, नंबर 2 आहे पितृसत्तात्मक व्यवस्था, रूढी प्रथा परंपरा, त्या पण त्याच्या अडचणी आहे ना. ओके, नंबर 4 अजून आणखी एक केस टाकली कोर्टामध्ये नाही का, सनी देओलचा पिक्चर तारीख पे तारीख. समजलीत पडतं. न्यायाला काय मोठ्या प्रमाणात विलंब. मग न्यायाला विलंब जर होत असेल तर मला सांगा न्यायालयात जाईल का कोणी? नाही ना. 100% तो सर्वात मोठा कॅन्सर आहे आपल्या. मग तुम्हाला माहित असेल, आता एनसीआरटीचा मुद्दा झाला परवाच्या दिवशी, माहिती आहे तुम्हाला? 2 मुद्दे आहे बरं का त्या 8वीच्या एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये. पहिला मुद्दा आहे ज्युडिशरी डिले आणि दुसरा मुद्दा आहे ज्युडिशरी करप्शन. समजलं? कोर्टानं कशावर बोट ठेवलं? करप्शनवर. याच्याबद्दल बोलला का कोर्ट? नाही, बिकॉज दॅट इज फॅक्ट. ते तथ्य आहे. ते तथ्य आहे बरं का, की ज्युडिशरीमध्ये डिले होते, पण करप्शनचा एकही एव्हिडन्स नाही ना. ऐका सर, ते आहे ना जस्टिस वर्माच्या घरी नोटा सापडल्या, पूर्णत्वास कुठे गेलं बाबा ते? समजलीत पर्यंत. तर त्या कारणामुळे न्यायालयाला काय विलंब, हा सुद्धा संरचनात्मक अडचणी आहे. अजून वन्स मोर
सरकारचं कोणतं धोरण कारणीभूत आहे? आन्सर मध्ये सरकारची धोरणं जर दिसली, मुलाखतीमध्ये सरकारची धोरणं जर दिसली, समजून घ्यायचं वाढलेले 40 मार्क पुन्हा मायनस होणार आहे आपले. समजलं इथपर्यंत? हा बोलीचालीमध्ये बरं वाटते बरं का. लक्षात ठेवायचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काही इथिक्स आहे त्याच्यामध्येच आन्सर बसवा लागणार आहे तुम्हाला. आणि आपण 10 वर्ष ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये असल्यामुळे त्याचा आपल्याकडे दुष्काळ पडलेला आहे. ते आता पोरांना विकसित करावं लागेल. नेक्स्ट आहे धमक्या. विषय कळला इथपर्यंत? म्हणजे फोर्सफुली त्याच्यापासून काय करणे, वंचित करायला लावणे. समजलं? 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 50 शब्द हे झाले. इंट्रोडक्शन तुमचं लैंगिक समानता म्हणजे काय, ओके. ते इंट्रोडक्शन लैंगिक समानता म्हणजे पुरुषांपेक्षा वेगळं काही सुविधा न देता पुरुषांच्या बरोबरीत स्थान निश्चित करणे, त्याला म्हणतात लैंगिक समानता. शक्य झालं तर डीपीएसपीचा कलम वापरा. डीपीएसपी कलम किती 39. समजलं इथपर्यंत? ते वापरा. इथं हा GS1 चा आन्सर आहे बरं का. विषय कळला इथपर्यंत? ते वापरा. त्यानंतर यासाठी पुढील उपाययोजना मग लिहून टाका. 14 15 मूलभूत हक्क, डीपीएसपी, संविधानिक संस्था, वैधानिक संस्था ते लिहून टाका. परंतु याच्या अंमलबजावणी संबंधी पुढील काही समस्या आहे, संरचनात्मक समस्या, आणि मग या 5 झालं. आरामात बघा. 150 शब्दाची रिक्वायरमेंट असेल तर आन्सर 120 मध्ये उरकावा लागणार आहे, कारण तुझ्याकडनं 20 प्रश्न पूर्ण होणार नाही आहे. समजलं का मी काय म्हटलं? तर हे ह्या प्रश्नाचं होतं. त्यामुळे याच्यानुसार याची मांडणी करणं काय अपेक्षित आहे. समजलं इथपर्यंत? चलो. आणि एक सूचना होती, ती सूचना म्हणजे ऐका रे, 9 मार्च पासनं म्हणजे सोमवारपासनं इथिक्सची आपली एक फास्टॅग बॅच चालू होत आहे. जे काही इथिक्सचे 8ही पॉइंट आहे, 8 म्हणण्यापेक्षा 7+1 एका दिवशी आपण 2 दिवसात एक एक पूर्ण करून, म्हणजे त्याचं मॉडेल आन्सर कसं असायला पाहिजे, PYQ कशी आहे नाही का, टर्मिनॉलॉजी कशा वापरल्या आहे, त्याचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स कसं वापरायचं, उदाहरण कसे द्यायचे, यावर आपण चर्चा करणार आहोत. 9 तारखेला 5:15 वाजता वर्कशॉप पण आहे आणि बॅच पण सुरू होणार आहे त्या दिवशी. जर पुण्यामध्ये असाल तर नक्की या कार्यशाळेला काय करा, उपस्थित राहा. म्हणजे एक मजबूत तयारी होईल. कारण जोपर्यंत या पेपरमध्ये मार्क 130 140 क्रॉस होत नाही, हा जुन्या पॅटर्नचा HRD आहे बरं का. हा जुन्या पॅटर्नचा पॉलिटी पेपर आहे, ज्यामध्ये किती अंक मार्क पाहिजे होते, 3 अंकी. इथं जर मार्क सटकले म्हणजे एसे, इथिक्स आणि ऑप्शनल यामध्ये मार्क जर गेले तर तुम्ही इकॉनॉमिक्स मधनं अपेक्षा करू नका, पेपर 1 मधनं अपेक्षा करू नका. त्यामुळे इथं मार्क कव्हर व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे 9 तारखेला सोमवारी 5:15 वाजता या सगळे लोक. आजच्या ठळक बातम्या इथंच संपल्या.